नमस्कार, गुडाएमसी मी उत्तम काका शितोळे। आज IMCचं हे कार्य 6 वर्ष झालं जवळजवळ आमचं चालू आहे। विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून आज आम्ही पोहोचलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यातील वडेगाव या गावी। या गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, सुधारित असे शेतकरी, तरुणतरुणदार असं व्यक्तिमत्व माझ्या बरोबर या ठिकाणी आज आहेत। आदरणीय संजयजी विठ्ठलराव दिघे सर। सर नमस्कार। जी विषमुक्त शेतीचं ध्येय आणि धोरण आमचं आहे, यांच्यापर्यंत आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या रणरागिणी आमच्या जयश्रीताई यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि यांनी थोडंसं एवढे सुशिक्षित असताना सुद्धा की सेंद्रिय शेतीबद्दल थोडीशी माहिती सांगितली आणि विश्वास न ठेवता वापरण्यासाठी जी की मुख्य अन्नद्रव्य आपल्याला ज्वारी असेल, गहू असेल आपल्याला लागतं, त्यापैकी गहू या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 70 ते 80% आज लोक हे सर्व गहूच खात आहेत। परंतु कुठल्या क्वालिटीचा आपण गहू वापरत आहोत हे आपल्याला माहीत नाही। परंतु जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीवर, विषमुक्त शेतीवर यांचा आपल्या भर असतो। या काळ्याईला विषमुक्त करून अन्न सुद्धा चांगलं निघालं पाहिजे। तर मोठे असे बागायतदार आहेत, तिथले डाळिंबचा बाग असेल, पुन्हा आणखी वेगवेगळे या क्षेत्रामध्ये त्यांचे उत्पन्न असतात। तर या माध्यमातून या ठिकाणी आज गहू त्यांनी घेतलेला आहे। या गव्हाला या ठिकाणी IMC कंपनीचं सीड केअर बीज प्रक्रिया करून यांनी फक्त पेरलेलं आहे। तर आज जवळजवळ किती दिवस झालं सर गव्हाला पेरून? 22-23 दिवस झाले। 22 ते 23 दिवस फक्त गव्हाला झाले। तर एवढा फुटवा हा माझ्या माहितीनं, मी पण एक शेतकरी आहे, माझ्या माहितीने एवढा फुटवा कुठल्याच 22 ते 23 दिवसात गव्हाला नसतो। हा सीड केअरचा फायदा नक्कीच त्यांना झालेला आहे। आणि त्याचबरोबर आता जी यांना फवारणी घ्यायची आहे या गव्हाची, तर ॲग्रो ग्रोथ बूस्टर, जे की जगातलं 1 नंबरचा ॲग्रो ग्रोथ बूस्टर आहे आणि सिलिकॉन बेसमध्ये ॲक्टिवेटर आहे, जे की स्टिकरचं पण काम करतं। तर याची फवारणी झाल्यानंतर पण आपल्याला याची व्हिडिओ येणार आहेत। तर या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे बीड जिल्ह्याचे एक ग्रेट असं व्यक्तिमत्व, या IMC सिस्टममधले आमचे चेअरमन नामदेवजी गायकवाड आहेत, आमच्या सोलापूरच्या जयश्रीताई पण आहेत, आमच्या बीड जिल्ह्यातलेच या ठिकाणी आमचे योगेजी महाराज हे पण आहेत आणि त्याचबरोबर एक प्रतिष्ठित असं गावातलं व्यक्तिमत्व नलवडे बापू आणि विशेष म्हणजे माजी सैनिक म्हणजे देश सेवा करून आता काळ्या आईची सेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे करत आहेत असं मला आत्ताच या ठिकाणी दिघे सरांनी सांगितलं। दिघे सर नमस्कार। आज तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या ताई या ठिकाणी पोहोचल्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी या गव्हाला सीड केअर म्हणून जे बीज प्रक्रियाला हे दिलं, याचा तुम्हाला नेमका काय फायदा वाटतो? तुम्ही पण अभ्यास केला ह्या गोष्टीवर, पण तुम्हाला काय फायदा वाटतो, ह्याचा काय फायदा झाला आपल्या गव्हासाठी? सीड केअर वापरल्यामुळं का नाही, जे आपल्या रानामध्ये वाळवी, हुमणी आणि तांबड्या मुंग्या ह्या वर्षी जास्त होत्या आमच्या। तांबड्या मुंग्या, वाळवी आणि हुमणी हे तर अजिबात कुठंच खाल्लेलं काय दिसत नाही। सगळं पेरलंय ते उगवलंय, सगळं पेरलं उगवलंय, म्हणजे बीज तुमचं वायालाच गेलं नाही म्हणा? वाया गेलं नाही। मला वाटत होतं ह्याच्यात पहिल्यांदा बाजरी केली। अच्छा। आणि ते सरमाड रोटरनं गाडले, ह्याच्यातच गाडले, मग ते काही कंपोस्ट झालं नव्हतं। पेरते वेळेला त्याला वाळवी, हुमणी त्याला ऍक्च्युअली खातच होते अजून। अच्छा। त्यात आपला गहू पडल्यावर मला वाटलं की आपल्याला दुबार पेरणी करावं लागेल, पण ह्या सीड केअर मुळे आपलं वाचलंय सगळं आणि अगदीच टॉप रिझल्ट आहेत आणि फुटव्याची संख्या आपली भरपूर आहे, दिवसाच्या मानाने भरपूर आहे। आणि विशेष म्हणजे तुम्ही आता 4-5 दिवस झालं तणनाशक फवारलं? 4-5 दिवस, 3 दिवस झाले तणनाशक फवारल्यामुळं तण पण पिवळं पडलंय आणि त्याच्याबरोबर थोडासा कलर पण डॅमेज झालाय। पण आपल्याला नक्कीच आणखी एक 4-5 दिवसानंतर आपण ही ज्यावेळेस फवारणी करताल त्यावेळेस एक 8 दिवसामध्ये अगदी पाहण्यासारखा तुम्हाला ही रिकामी जागा कुठेच दिसणार नाही, याचा पण तुम्हाला नक्कीच व्हिडिओ येणार आहे। तर नक्की ही जी तुम्ही माहिती सांगितली, हा जो फायदा सांगितला, अनेक आपल्या शेतकरी बळीराजांना हा फायदा होणार आहे। याच्यापासून कमी खर्चामध्ये उत्पन्न भरघोस निघेल त्यांचं आणि आपल्या ह्या काळ्या आईला विषमुक्त करण्याचं हे जे एक ध्येय धोरण आहे आपलं, नक्कीच हा आलेला अनुभव अनेक आपल्या शेतकरी बांधवापाशी पोहोचवा
या माध्यमातून आपल्याला त्यांचा आशीर्वाद लागेल, काळ्या आईचा पण आशीर्वाद लागेल आणि आपल्याला त्याच्यातून चांगल्या पद्धतीने एक बेनिफिटसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. तर एवढीच माझी विनंती आहे. हा जो आलेला अनुभव आहे जवळ न ठेवता, संत तुकोबारांनी जसं सांगितलं की अनुभव आले अंगात या जगत त्याचे, आलेला अनुभव जवळ न ठेवता आपल्या जवळच्या बळीराजांना द्या, एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. गुड एम सी.